राम राम मंडळी, मी रोहिणी बस्ते स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। व्हिडिओची सुरुवात पाहून तुम्हाला तर लक्षात आलंच असेल की मी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला गेली होते। थांबा बॅग पॅक कराय बसून सांगते। तर आगल्या दिवशी बॅगा पॅक केल्या, पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं। पण जहाँ जाए विमल साथ जाए ही आपली बॅग पॅक झाल्यावर आपल्या मराठी माणसाचा प्रवास सुरू होतो। दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता आम्ही महामार्गाच्या स्टँडवरती पोहोचलो। नाशिक तुळजापूर प्रवास 5:30 वाजता आपला सुरू झाला। मग काय, पहाटेच्या थंड हवेमध्ये प्रवासाला सुरुवात झाली आणि वातावरण तर खूप छानच होतं। हा प्रवास होता मोठा, त्यामुळे आम्हाला काळजी होती का फक्त आईला सीट चांगली भेटावी किंवा आईचा प्रवास चांगला व्हावा, तिला प्रवासात काही त्रास होऊ नये म्हणून। आईने आणि मी प्रवासात वाचायला पुस्तक घेतलेलं होतं। माझ्या शेजारी बसलेल्या बाबांकडे बघितलं आणि स्वामींचं नाव घेतलं आणि स्वामी चरित्र सारामृत वाचायला मी सुरुवात केली। आणि मी ठरवलेलं होतं का ह्या प्रवासामध्ये मी स्वामी चरित्र सारामृत याचं एक तरी पारायण करेन। आणि या प्रवासामध्ये सकाळच्या 10 वाजेपर्यंत माझं एक पारायण पूर्ण झालं होतं। कारण प्रवास हा सकाळच्या वातावरणामध्ये होता, त्यामुळे कळलं सुद्धा नाही का निम्मा टप्पा आपण पार केला। संगमनेरमधून ह्या आजी बसलेल्या होत्या, त्यांचा जप चालू होता। संगमनेरचा वडापाव सुद्धा मी टेस्ट केला, कारण प्रवास म्हटल्यानंतर हा वरचं खाणं तर आलंच। जसजसं तुळजापूर जवळ येत होतं, गाडीमध्ये गर्दी वाढत होती। 3:30 वाजता दुपारी आम्ही तुळजापुरात प्रवेश केला। बस स्टँडवर उतरल्यानंतर 5-10 मिनटं आम्ही त्या ठिकाणी बसलो, थांबलो आणि हळूहळू मंदिराकडे निघालो। कारण इतक्या वेळ बसमध्ये बसल्यानंतर कंबर पाठ भरून येते, त्यामुळं आईला म्हटलं बस। मंदिराकडे जाता जाता जांभूळ दिसले। मग काय, आईने जांभळं घेतले, एक खाता खाता मंदिराकडे आलो। सगळ्यात अगोदर मंदिराकडे आल्यानंतर आम्ही रूम बघितला। रूम पाहिल्यानंतर आम्ही रूमवर गेलो आणि आईला सांगितलं, आपल्याकडे भरपूर टाईम आहे, तू आता थोडीशी पड, म्हणजे एक झोप काढ। आईने अर्धा एक तास झोप काढली। त्यानंतर आम्ही हातपाय धुतले, फ्रेश झालो, कपडे वगैरे बदलले आणि दर्शनासाठी निघालो। आता आम्हाला मंदिरात पूजा पण करायची होती, त्यामुळे आम्ही पास काढलेले होते। आईची इच्छा होती की कुलस्वामिनीला चाललो आहे तर अभिषेक, देवीची ओटी भरायची होती, तिला जी पूजा करायची होती ती। देव पण सोबत घेतलेले होते आईने। मग काय, हळूहळू आईने पायऱ्या उतरायला सुरुवात केली। मोबाईल बाजूला ठेवून अगोदर देवीचं दर्शन घेतलं, अभिषेक झाला, आईने देवीची ओटी भरली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला गाभाऱ्यातून दर्शन झालं। हे आमच्यासाठी खूप विशेष होतं। पुजारी दादाने नंतर आम्हाला नैवेद्य प्रसाद म्हणून खायला सांगितला। रूमवर घेऊन जा किंवा मंदिर परिसरात खा। मग आम्ही मंदिर परिसरातच हा प्रसाद खाऊन घेतला। त्यानंतर आईने घरून आणलेला पीठ मीठ जो शिदा होता तो त्या ठिकाणी छोट्या मंदिरात असलेल्या परड्यांमध्ये ठेवायला सुरुवात केली। आणि तिच्यासाठी हे खूप महत्त्वाचं होतं, कारण 11 वर्षानंतर आईने एवढा मोठा बसचा प्रवास केलेला होता। तिच्यासाठी 60 किलोमीटर प्रवास खूप झालेला होता, कारण तिच्यात एवढी बसण्याची क्षमता नाही। पण आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने तिने हा प्रवास पार केला आणि तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत होता। सर्व परड्यांमध्ये पीठ टाकून झाल्यानंतर निवांत असं आम्ही बसण्याचं ठरवलं। आणि तुम्हाला माहिती, तुळजापूरला आल्यानंतर पायऱ्यांवर बसलो नाही असं कधी होईल का? तुम्ही पण बसताच ना। मग आम्ही निवांत असं पायऱ्यांवर बसलो। पायऱ्यांवर बसल्यानंतर खूप शांत वाटत होतं आणि नित्यपूजेमध्ये आई दुर्गा कवच देवीचं पुस्तक वाचते आणि तिची इच्छा होती की तुळजापूरला जाऊ तेव्हा मी हे वाचणार। मग काय, देवीच्या अंगणामध्ये, देवीच्या ओट्यावर, देवीच्या परिसरामध्ये हे पुस्तक वाचायला तिने सुरुवात केली। आमच्या पाठीमागं होतं बकुळीचं झाड। आईचं वाचन चालू असताना त्या बकुळीची टप टप फुलं अंगावर पडत होती। दर्शन खूप छान झालं, फोटो वगैरे काढले आणि आम्ही खूप निवांत बसलेलो होतो। पुन्हा एकदा इच्छा झाली की मुख्य मंदिराला म्हणजे देवी मंदिराला एक फेरी मारावी। हळूहळू पुन्हा आम्ही फेरी मारायला सुरुवात केली। कारण इतका मोठा प्रवास केल्यानंतर आईला सांगितलं, आता आपण रूमचा आपला प्रश्न मिटलेला आहे, निवांत दर्शन घे, निवांत फेरी मार, कारण आपलं येणं लवकर होत नाही, खास करून आईचं। आई तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ तर आईला होतीच, पण आईनेही तिला साथ दिली बरं का। इतका मोठा प्रवास करून तू माझ्यापर्यंत आली, चल या 6-7 पायऱ्या काही तुझ्यासाठी नवर नाही,
ये उतरून. आई हळूहळू तेवढ्या पायऱ्या उतरून देवीच्या दर्शनाला गेली. आणि आम्ही यावर्षी चिंतामणी दगडाकडे आणि गोमुखाकडे गेलो नाही, कारण आईला एवढं पायऱ्या चढणं उतरणं शक्य नव्हतं. पुजारी दादाने आम्हाला मागचा एक रस्ता सांगितला होता, त्या रस्त्याला पायऱ्या खूपच कमी होत्या. त्यामुळे आम्ही मागच्या रस्त्यानेच खाली मंदिराकडे गेलो आणि वरती चढलो. आईचा आशीर्वाद म्हणून दर्शन खूप छान झालं. गाभाऱ्यातून आईला मन भरून पाहता आलं, हे आईसाठी खूप नवल होतं. आणि आईच्या चेहऱ्यावर ते वेळोवेळी दिसत होतं. बाहेर आल्यानंतर महाद्वारला केलेली ही देवीची लाईट खूप छान वाटत होतं. मन एकदम प्रसन्न झालेले होते. बांगड्या भरल्या. तुळजापूरच्या बांगड्या ह्या तर महत्त्वाच्याच आहे. बांगड्या भरून झाल्यानंतर प्रसाद घेतला, फोटो वगैरे काढले आणि निवांत उभं होतो. म्हटलं चला आता दर्शन वगैरे छान झालेलं आहे. आईला संपूर्ण प्रवासात काही त्रास पण झालेला नाही, त्यामुळं पण आम्ही टेन्शनमुक्त होतो. आणि मग म्हटलं आता आपण पेटपूजा करूया. त्यासाठी आम्ही गेलो हॉटेलकडे. पुन्हा एकदा मनात विचार आला का या ठिकाणी बसून खाण्यापेक्षा आपला रूम जवळ आहे, आपण पार्सल घेऊया. मग पार्सल घेऊन मी आईला बोलली, चलो अभी खाने का पिणे का और सोने का. खाऊन झाल्यानंतर आम्ही निवांत झोपणार होतो, कारण उद्या सुरू होणार होता आमचा पुढचा प्रवास.